बरेचसे असे लोक आहेत की जे 10 पैकी 6 ट्रेड चुकूनही ट्रेडिंगमधून पैसे कमवतात. कारण मुद्दा फक्त जिंकण्याचा नाही, तर रिस्क कंट्रोल करण्याचा आहे, ज्याचं नाव आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे नेमकं काय, स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकासाठी तो एवढा महत्त्वाचा का आहे, त्याचबरोबर रिस्क रिवॉर्ड रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तेही आपण अगदी सविस्तर बघणार आहोत आणि सोप्या भाषेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. तर बघा, स्टॉक मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, तर समजा तुम्ही एखादा ट्रेड घेताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी रिस्क घेताय त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला किती नफा अपेक्षित आहे, त्याला म्हणतात रिस्क रिवॉर्ड रेशो. म्हणजे शॉर्टमध्ये त्याला RRR असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर बघा, हा जो काय रिस्क रिवॉर्ड रेशो आहे हा कसा कॅल्क्युलेट केला जातोय, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही जेवढी रिस्क घेतलेली आहे ती रिस्क आणि त्याला भाग द्यायचा आहे रिवॉर्डने. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की समजा तुम्ही कुठलाही एखादा हे घेताय, ट्रेड घेताय आणि तो ट्रेड घेते वेळेस तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये मी किती रिस्क घेऊ शकतो. ठीक आहे. ती रिस्क आणि त्याला भाग द्यायचा आहे रिवॉर्ड, म्हणजे जेवढे काय तुम्हाला त्याच्यामध्ये नफा अपेक्षित आहे तो. आता बघा, हे कसं कॅल्क्युलेट केले जाते, तर मी तुम्हाला एक सिम्पल एक उदाहरण देऊन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर समजा एक ट्रेड आहे. ठीक आहे. एक स्टॉक आहे आणि त्या शेअरची प्राईस जी आहे ती आपण कन्सिडर करूया या ठिकाणी की 100 रुपये आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला रिस्क किती घ्यायची आहे, 5 रुपयाची. बरोबर. मग तुम्हाला 5 रुपयाची रिस्क घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही काय केले, 95 रुपयाचा स्टॉप लॉस लावलाय. म्हणजे लक्षात आले, जर ह्या शेअरच्या प्राईस ज्या आहेत वरती जाण्याच्या ऐवजी जर खाली आल्या, तर खाली आल्यानंतर तुमचं खूप जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही किती पैसे गमावू शकता, असं नको व्हायला की 100 रुपयावरून 90 रुपये, 85 रुपये. ठीक आहे ना. तुम्ही फक्त किती लॉस करू शकता, 5 रुपये. म्हणून तुम्ही काय करताय, 95 रुपयाचा स्टॉप लॉस लावताय. म्हणजे तुम्ही रिस्क किती घेतली या ठिकाणी, 5 रुपयाची रिस्क घेतली. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यावरती जो काय नफा कमवायचा आहे, म्हणजे तुम्ही शेअर तो घेतानाच, परचेस करताना किंवा जेव्हा तुम्ही त्याची ऑर्डर टाकता, बाईंग ऑर्डर, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की समजा तुम्ही बघितले की हा किती वरती जाऊ शकतो वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं टार्गेट सेट केले 115 रुपये. म्हणजे हा शेअर जो आहे तो 115 रुपयाला गेला की ऑटोमॅटिक काय होणार, सेल होणार. मग पुढे जाऊन तो किती वरती गेला किंवा परत जरी खाली आला तरी तुम्हाला त्याचा काही घेणं देणं नाही. तुम्हाला किती रुपयाला सेल करायचा आहे, 15 रुपयाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो रिवॉर्ड किंवा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला किती अपेक्षित आहे या ठिकाणी, 15 रुपये. बरोबर. आणि लॉस किती आहे, 5 रुपये. ठीक आहे. मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला जो काय रेशो काढायचा आहे तो जर आपण बघितला या ठिकाणी, तर कसा येईल मग, जर आपण बघितला तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे, तुम्ही जेवढी रिस्क घेताय ती रिस्क, ठीक आहे, भागिले काय आहे, रिवॉर्ड. मग रिस्क किती आहे या ठिकाणी, 5 रुपये. त्याला भाग द्यायचा आहे 15 रुपयाने. बरोबर. म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजे किती आहे, जो रेशो आहे रिस्क रिवॉर्ड रेशो तो किती आला, 1:3. लक्षात आले. म्हणजे तुमची 1 पट रिस्क आहे तर त्याचा नफा किती आहे, 3. त्या म्हणजे रिस्कच्या तुलनेमध्ये काय आहे, 3 पट नफा किंवा प्रॉफिट आहे. लक्षात आले. म्हणजे रिस्क कमी आहे आणि रिवॉर्ड जास्त आहे. आणि हे गुणोत्तर जर अशा पद्धतीने असेल तरच त्याला प्रॉफिटमध्ये किंवा गुड ट्रेड असं म्हटलं जाते. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना हे स्टॉप लॉस काय आहे, तो कसा लावतात किंवा त्याचा काय उपयोग आहे, हे जर बिलकुलच आयडिया नसेल तर मी स्टॉप लॉसवरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता बघा, एक सिंपल आहे असं म्हटलं जातं जनरली की समजा रिस्क जर 1 रुपया असेल, समजा इथे आपण 1:3 पकडलं तर आपण 1 रुपयाला कन्सिडर करूया रिस्क आणि रिवॉर्ड प्रॉफिट 3 रुपये पटीमध्ये जर आपण असं पाहिलं तर. ठीक आहे. मग त्या तुलनेमध्ये जसं वरती आपण पाहिलं की 5 रुपयाची रिस्क आहे, मग 5 त्रिक 15 रुपयाचा रिवॉर्ड. ठीक आहे. म्हणजे 1 रुपया रिस्क असेल तर 3 रुपये रिवॉर्ड. असाच ज्या पद्धतीचा ट्रेड असतो त्याला काय म्हटलं जाते, हेल्दी ट्रेड म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे हा ट्रेड काय आहे, हेल्दी आहे, चांगला आहे. ठीक आहे. आता बघा, बॅड वर्सेस गुड ट्रेड, चांगला ट्रेड आणि म्हणजे वाईट ट्रेड आणि चांगला ट्रेड यांच्यामध्ये काय फरक आहे. तर बघा, इथं पण आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. समजा एखादा ट्रेड आहे आणि त्याच्यामध्ये रिस्क घेतलेली आहे किती, 20 रुपयाची. ठीक आहे. आणि रिवॉर्ड किती आहे, 10 रुपये.
लक्षात आले? मग या ठिकाणी रिस्क जास्त आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये रिवॉर्ड काय आहे, कमी आहे. मग हा ट्रेड गुड आहे का, नाही आहे, तर हा बॅड ट्रेड आहे. नेहमी लक्षात घ्यायचे की रिस्क कमी असली पाहिजे आणि रिवॉर्ड जास्त असले पाहिजे. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने जर पाहिलं पुढे तर बघा, जे गुड ट्रेड आहे, जसं आपण ऑलरेडी इथे एक एक्झाम्पल पाहिले, त्याच पद्धतीने परत एक बघूया की रिस्क जर 10 रुपये असेल तर रिवॉर्ड 30 रुपये. ठीक आहे, म्हणजे 1:3 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे, रिस्क कमी आहे आणि रिवॉर्ड काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, लक्षात आले तुमच्या? म्हणजे रिस्क नेहमी कमी असली पाहिजे आणि रिवॉर्ड काय असला पाहिजे, जास्त. म्हणजे जो नफा तुम्हाला पाहिजे तो काय पाहिजे, जास्त पाहिजे रिस्कच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, आता हा जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो आहे हा का एवढा महत्त्वाचा आहे, ठीक आहे ना, किंवा आपण कशासाठी त्याला एवढं महत्त्व देतोय. ठीक आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे तर बघा, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विन रेट कमी असला तरी चालतं, पण प्रॉफिट जो आहे ना तो म्हणजे रिस्क कंट्रोल आपल्यामध्ये जर असेल, आपण रिस्क कंट्रोलमध्ये ठेवली तर प्रॉफिट शक्य आहे. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या जे काय तुम्ही ट्रेडिंग कराल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. कशामुळे, जर रिस्क कंट्रोलमध्ये असेल तर. ठीक आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर लॉस जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो, बरोबर ना. आता वरती आपण एक उदाहरण पाहिलं की 100 रुपयाचा ट्रेड घेतला शेअर एक आणि त्याला 95 रुपयाचा स्टॉप लॉस लावलेला आहे. म्हणजे काय होते की आपण रिस्क कंट्रोलमध्ये ठेवतोय की लॉस आपला होऊन किती होणार आहे बाबा, 5 रुपयाचा लॉस होणार आहे. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं की आपली जी काही कॅपिटल आहे ती सेफ राहते, बरोबर. त्याचबरोबर ज्या इमोशन आहेत त्याच्यावरती कंट्रोल होतं, बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, की समजा त्याच शेअरचं जर आपण उदाहरण घेतलं तर 100 रुपयाचा शेअर आहे, बरोबर. तो जर स्टॉप लॉसच नाही लावला, समजा तो खाली आला आहे, 95 रुपयाला येऊनही आणखी खाली येतोय 94 रुपये 93 रुपये, आणि आपण इमोशनली ट्रेड करतोय की आणखी काय होईल, तो थोड्या वेळाने वरती जाईल, थोड्या वेळाने वरती जाईल, फक्त आपण तिथे वाट पाहतो. ठीक आहे ना. मग त्या ठिकाणी आपण इमोशनल जे आहे त्याला ट्रेडिंग असं म्हटलं जाते. मग त्या इमोशन्समध्ये आपण न जाता जर आपण डायरेक्टली स्टॉप लॉस लावलेला असेल तर आपल्या इमोशन्सचा काही तिथे परिणाम होतो का, नाही होते. तुम्हाला जरी वाटलं त्याला होल्ड करावं किंवा काय करावं, ऑटोमॅटिक काय होते, ऑर्डर एक्झिक्यूट होते 95 रुपयाला आणि पुढे जो होणारा तुमचा लॉस आहे तो वाचतो. ठीक आहे, त्याचबरोबर काय होतं की तुम्ही टार्गेट सेट केलेलं आहे 115 रुपयाचं, बरोबर. मग बऱ्याच वेळेला काय होतं की समजा त्याचे शेअर प्राइजेस 115 क्रॉस करून पुढे 116 गेलं आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं की समजा तुम्ही टार्गेट ऑर्डर नाही टाकलेली किंवा तुम्ही सेल नाही केलं 115ला डिसिप्लिन ठेवून, बरोबर. मग तुम्ही काय करताय, विचार करता हां आणखी वरती जाईल, 120 जाईल, 125 जाईल, मग तुम्ही वाट पाहता वरती जाण्याची, बरोबर, कारण तुम्हाला वाटते वरती जाईल म्हणून. पण अचानकच काय होतं, तो 116 117 जाऊन एकदमच 110ला पण येऊ शकतो आणि परत तुम्ही आणखी वाट पाहतात, असं करत पुढे जाऊन लॉसही होऊ शकतो. त्यामुळे टार्गेट पण अगोदर फिक्स केलं पाहिजे, त्याचबरोबर स्टॉप लॉस पण, म्हणजे आपली रिस्क आणि रिवॉर्ड प्रॉफिट हे दोन्ही पण अगोदरच ठरवले गेलं पाहिजे. तर हा त्याच्यामागचा फायदा आहे रिस्क रिवॉर्ड रेशोचा. ठीक आहे, आता बघा एक प्रोबॅबिलिटी म्हणून एक्झाम्पल घेते मी या ठिकाणी. एक समजा तुम्ही 10 ट्रेड घेतलेत, ठीक आहे. मग त्या 10 ट्रेडपैकी काय झालं की 4 जे ट्रेड आहेत ते ट्रेड जर आपण पाहिले तर प्रॉफिटमध्ये गेले, ठीक आहे, आणि 6 ट्रेड लॉसमध्ये गेले. म्हणजे काय वाटतं या ठिकाणी, बापरे 6 लॉसमध्ये गेले आणि 4 काय झाले, या ठिकाणी 4च प्रॉफिटमध्ये आहेत. ठीक आहे, पण जर आपण पाहिलं की तुम्ही लॉसच्या ट्रेडमध्ये जो स्टॉप लॉस लावला होता, ती रिस्क घेतली होती समजा 1 रुपयाची, ठीक आहे. आणि आता फक्त 1च रुपयाचं नसतं, पण हे आपण उदाहरण घेताना घेतोय रेशोच्या हिशोबाने. तर 1 रुपया समजा काय घेतलेली आहे, रिस्क घेतलेली आहे आणि प्रॉफिट काय घेतलेला आहे 3 रुपयाचा, बरोबर. मग बघा 4च ट्रेड प्रॉफिटमध्ये होते, पण प्रॉफिट 3 रुपये होता, म्हणून किती झाला इथे 12 रुपये, आणि लॉस जो आहे तो 1 रुपया होता, बरोबर. आणि किती ट्रेडमध्ये लॉस झाला आहे, 6 ट्रेडमध्ये, म्हणून टोटल लॉस किती झाला 6 रुपये. मग जर आपण नेट बघितलं तर नेट प्रॉफिटच होतो आणि तोही किती आहे 6 रुपये आहे. लक्षात आले, म्हणजे 10 पैकी 6 ट्रेड चुकून किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की आपले चुकले 6 ट्रेड किंवा त्याच्यामध्ये लॉस झाला तरीसुद्धा ओव्हरऑल काय आहे, प्रॉफिट आहे. कशामुळे, कारण रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित फॉलो केल्यामुळे. आता बघूया काही गोल्डन रूल्स रिस्क रिवॉर्ड रेशोचे. बघा, एंट्री आधी रिस्क ठरवा. म्हणजे जसं की तुम्ही एखादा शेअर खरेदी करताय तर तो खरेदी करण्याच्या अगोदर, एंट्री करण्याच्या अगोदरच तुम्ही ठरवायचे की याच्यामध्ये मी किती रिस्क घेणार, म्हणजे हा जर खाली आला तर मी कुठपर्यंत वाट पाहणार. ठीक आहे, एंट्रीच्या अगोदरच ते ठरवायचे. स्टॉप लॉस फिक्स ठेवायचा आहे, ठीक आहे. टार्गेट फिक्स ठेवायचं आहे की कितीला गेल्यानंतर सेल करायचं आहे, असं नाही की नंतर आणखी वर जाईल, आणखी वर जाईल, आणखी वर जाईल. ठीक आहे,
ठरवायचं म्हणजे काय की त्याचं पण व्यवस्थित अभ्यास करायचा, बघायचा आहे की याचा सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर कळतं आपल्याला की टार्गेट किती सेट करायचा, स्टॉप लॉस किती लावायचा. ठीक आहे, तो काही असा अंदाजे नाही की आम्हाला एवढे वाटतात म्हणून लावायचा वगैरे. ठीक आहे, मग जर आपण पाहिलं तर रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो मिनिमम जो आहे तो 1:2 किंवा 1:3 असं जनरली ठेवला जातो आहे, जेणेकरून आपण त्याला गुड ट्रेड असं म्हणतो आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला वरती सांगितलं त्या पद्धतीने 1:2 किंवा 1:3 ठेवू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे की स्टॉप लॉस जो आहे तो कधीही पुढे हलवू नका. आता बरेच जण काय करतात माहिती आहे का, स्टॉप लॉस जो आहे ना तो पुढे हलवतात. म्हणजे काय करतात, समजा 55 रुपयाचा स्टॉप लॉस लावला आणि जेव्हा ते शेअर प्राइजेस जे आहे ते 100 रुपयावरून समजा खाली यायला लागले, 99 रुपये, 98 रुपये, 97 रुपये, मग तुम्हाला माहिती आहे की 95ला आल्यावर काय होणार आहे, आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार आहे, सेल होणार आहे. मग तुम्हाला असं वाटते की नको 5 रुपयाचा लॉस बुक करायला, मग ते काय करतात, 95 रुपयाचा स्टॉप लॉस परत 94 रुपये किंवा 92 रुपयाला शिफ्ट करतात. ठीक आहे, की एखाद्या वेळेस 95-96ला जाऊन परत वरती जाईल शेअर प्राईस या आशेने. आणि मग काय होतं की तुम्ही स्टॉप लॉस मागे मागे शिफ्ट करत जाता आणि तसं त्याच्या प्राईस कमी कमी होत जातात आणि शेवटी मग तुम्हाला 90 रुपयालाही एखाद्या वेळेस सेल करावा लागू शकतो. म्हणजे तुम्ही डिसिप्लिन ठेवली नाही तर तिथे काय होतं, लॉस होतो. ठीक आहे, त्यामुळे स्टॉप लॉस जो आहे तो जसा आहे तसाच ठेवायचा. ठीक आहे, आता काही रेअर केसमध्ये तसं होतं की बरेच जण त्याच्यातूनही कधी एखाद्या वेळेस असं वाटले की काही काळाने म्हणजे काही स्पेसिफिक रिझनमुळे ते खाली येतोय शेअर असं वाटते, तर एखाद्या वेळेस असं करणं ठीक आहे, पण शक्यतो तर तसं करायलाच नाही पाहिजे. स्टॉप लॉस एकदा लावला तर लावला. ठीक आहे, म्हणजे बरेच जण काय मिस्टेक करतात मग, जसं मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने की स्टॉप लॉस जो आहे तो पुढे पुढे सरकवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर टार्गेट लवकर बुक करत नाही. बरोबर, टार्गेट लवकर बुक करत नाही म्हणजे सेम टार्गेट टाकून ठेवलं की त्याला पण नंतर पुढे पुढे करायचं आहे. बरोबर, जसं स्टॉप लॉसला चेंज करतात तसं टार्गेटला पण चेंज करतात. त्याचबरोबर रिस्क रिवॉर्ड जो आहे तो उलट करतात, म्हणजे रिस्क काय आहे ती जास्त आणि रिवॉर्ड काय आहे ते कमी. ठीक आहे, त्याच्यामुळे पण काय होतात, बरेच जण लॉसमध्ये येतात. त्यामुळे काय आहे की ट्रेडिंगमध्ये विन रेट नाही तर रिस्क रिवॉर्ड महत्त्वाचा आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील की रिस्क रिवॉर्ड रेशो नेमकं काय आहे आणि तो का एवढा महत्त्वाचा आहे. म्हणजे डिसिप्लिन जर तुम्ही ठेवली तर नक्कीच या ठिकाणी काय आहे की लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त होण्याची जी शक्यता आहे ती वाढते. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो म्हणजे जे पॉईंट्स मी सांगितले ते क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.